पादुकाभ्याम् आचार्यश्रुतेश्वरपादुकाभ्यो नमामि लक्ष्मीपदपादुकाभ्याम्। कृष्ण भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, महारुद्र भगवान की जय। चौधरी लॉन्स येथे आयोजित सामूहिक हनुमान चालीसा पठण या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांची आणि भाविक बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत। मुळात मी आता थोड्या वेळापूर्वी बोलतानाही सांगितलं की या कार्यक्रमाच्या मागची भूमिका जी आहे, 1 वर्ष होत आहे, आज वर्षपूर्ती आहे या कार्यक्रमाची। आणि असे उत्कृष्ट कार्यक्रम परभणीसारख्या शहरामध्ये आयोजन करण्यामध्ये चौधरी लॉन्स यांचा फार मोठा वाटा आहे। कारण तसं पाहायला गेलं तर व्यावसायिक ठिकाण आहे, परंतु सामाजिक देणं आपण काही लागतो या भावनेतून अशा कार्यक्रमांची आज फार मोठी आवश्यकता आहे। आणि त्यातूनच चिरंजीव चिन्मय यांनी जो हा उपक्रम चालू केलेला आहे, आणि सहसा बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम चालू होतात, आरंभशूरपणानं मोठ्या प्रमाणात सुरुवात होते, पण सातत्य टिकणं फार अवघड गोष्ट आहे आणि ते यांना करून दाखवलं आहे। आणि राष्ट्रभक्ती जागवण्याचं काम मारुतीरायाच्या रूपानं होत राहतं। मारुतीरायाची भक्ती करणं हे बलोपासनेसोबतच राष्ट्रभक्तीचं सुद्धा एक प्रतीक मानलं जातं। त्या दृष्टीनं यांनी केलेला हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याला सदैव असाच पाठिंबा मिळत राहील। आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून हरिभक्तपरायण प्रवीण शास्त्री केळीकर यांना आम्ही प्रवीण महाराज दिवाकर अशा नावानंच ओळखतो मुळात। आणि ॲडव्होकेट श्री नरहरराव अण्णासाहेब जाधव म्हणजे आपल्या सर्वांचे परिचित असलेले नची काका हे लाभलेले आहेत, त्या सर्वांचं स्वागत। व्यासपीठावर उपस्थित हरिभक्तपरायण माधवराव बुवा आजेगावकर, नित्रुडकर गुरुजी आणि इतर सर्व पात्रीकर काका, इतर सर्व मान्यवरांचंही सहर्ष स्वागत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम हनुमंतरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि त्यानंतर आपल्या पाठाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। जवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। दूर्वन्तं दूर्वतञ्जोस्मान् दूर्वजितं दूर्वजम्बयं दुर्गामः देवानामसि मन्नितमं ससृतमं वप्रितमं जुष्टतमं देवहूतमं माम् अर्हूतमसि हृदानिन्द्रं हस्वभार्मादे सुगन्धधूपम् अग्रापयामि दीपं दर्शयामि चन्द्रमा मनसो जातशिक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत मुख्य प्राणमहारुद्रदेवताय नमः। धूपम् अग्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं शर्कराखण्डखाद्यानि तदीक्षीरघृतानि च आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृहीतं प्राणदा अपानदाप्यानदा वर्षोदा वर्योदा अन्यास्ते अस्मत्तपन्ते तयाः पावकोऽस्मृतं शुभो नैवेद्यं पूगी फलताम्बूलं समर्पयामि हिरण्यमुद्रदक्षिणां समर्पयामि मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि महारुद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय।
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतम् जटामुकुटमण्डितम् सासीतुर्धनुर्बाणपाणिनक्तं चरान्नकम् स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतमयं विभुम् रामरक्षापटे प्राज्ञः पापग्निः सर्वकामदा शिरो मे राघवः पातु बालन्दशरथात्मजा कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निः मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटे पातु सत्ये हनुमत्प्रभुः उरुरघुतमः पातु रक्षकुलविनाशकृत् जाह्नवी सेतुवत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रीकः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिराय सुखे पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलो व्योमश्चारिणश्चर्मशारिणः न द्रष्टुमतिशक्तास्ते रक्षितं रामनाभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेण मन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धार्येत् तस्य करस्थास्त्रसिद्धया वज्रपञ्जरनामेतं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आयामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अविरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो चीरकृष्णार्जुनाम्बरो फलमूलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसर्वाणां श्रेष्ठो सर्वधनुष्मताम् रक्षकुलनिहन्तारो त्रायेतान्नो रघुत्तमो आर्तसज्जधनुषा विषस्पृशा पक्षया शुभनिखङ्गसङ्गिनो रक्षणाय मम रामलक्ष्मणा वक्रतपति सदैव गच्छता सन्नद्धक्वची खड्गी चापबाणवधोर्वा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी वीरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्ययो रघुत्तमः वेदान्तवेदयज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयो पराक्रमः इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधायुतं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्ति नाम विर्दिव्येन ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणार्यं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम
श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालो नानं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पुरतो मारुतो यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् आत्मजं वानररूपमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळावटवी बळे सौख्यकारी रूपहारी दूत वैष्णवदायका दिनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका वेदांगे उचली माहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती बळे ब्रह्मांडे मायले नेनो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भुकुटी ताटिल्या बळे पुच्छते मुरडिले माता कीर्ती कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा टकारे पर्वता ऐसा नेटका सडपातो चपांग पाहता मोठे महाविद्युल्य ते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोणो क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतिसी तुलना नसे अनुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कोटे मेरु मंदार कुटे ब्रह्मांडा भवते वेळे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत समंदादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी गृहदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे
रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशसी इति श्रीरामदास कृत संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। नंतर सामूहिक हनुमान चालिसा पठणाला सुरुवात करतोय। सर्वप्रथम हरिभक्त परायण श्री प्रवीण महाराज शास्त्री केळीकर हे हनुमान चालिसाचा पहिला पाठ घेतील। नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन रघुबर विमल जसु दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन धरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मोद जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंधन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुबीर हरि लाए रघुपति की बहुत बड़ाई तुम मन प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम रोग सदावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कही सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाए राजपद दीन्हा तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र योजन पर भानु लील्योतायु मधुर पद जानो ब्रह्ममुद्रिका मेलि मुख मारी जल बिना गए अचरज नारी दुर्गम काज जगत के देते सुगम अनुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे हो तन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारे सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जप नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत कबीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जोड़ावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमेरे हनुमत तुल धीरा जय जय हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर कोई छूटे बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि साकी गौरी सा तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभू श्यावर रामचंद्र भगवान की जय। यानंतरचा पाठ जो आहे तो कौतुकाचा पाठ आहे। कुमारी नारायणी वैभवराव वैद्य ही छोटीशी मुलगी इथे आपल्या समोर हनुमान चालिसाचा पाठ करणार आहे। गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरुण रघुवर बिमल जसु जो दायक फल जाली बुद्धिहीन
तनु जान्विके सुमिरौ पवन कुमार वल बुद्धिज्ञ में मोहि पवन तवे सविकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि सति लोक उजागर रामदूत राम अंजनी पुत्र पवन महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन भरण विराज सुपेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे नौजने साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणियति चातुर राम काज करे देखो आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियाए दिखावा विकट रूप धरि लंका चरावा भीम रूप धरि असुर सतारे रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर गाय रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम महाप्रिय भरत सम भाई समतन तुम राजस गावे आश करि श्रीपति ग्रंथ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित हरीसा जम कुबेर दिक्पाल जहाने कवि कोविद कह सके कहाते तुम उपकार सुग्रीवहि कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण बाना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु लीलोताई न दूर पर जान प्रभु मुद्रिका में मुख माई जल्दी लागी गए अचल जनाई दुर्गम कार्य जगत के जेते शुभ महागोत्र तुम्हें जेते राम दुआरे तुम्हार कबारे नूतन आज्ञा बिनु पैसाने सब सुख लहे तुम्हारी शरण तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाथ के कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे रासे रोग हरे सब पीना जपत निरंतर हनुमत बीना संकट ते हनुमान छुड़ावे वन क्रम वचन ध्यान जोड़ावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुआरे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असगुण दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाए और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे जय सब पीरा जो सुमिरै हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूटई बंदी महासुख होय जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा जय नाथ हृदय माडेरा पवन प्रणय संकट हरना मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय स्वरूप सियावर रामचंद्र की जय पवन
सुता हनुमान की जय, उमापति महादेव की जय. वा वा वा, इतकं परिवार खूप छान. छोट्या प्रभूला मुलाला संस्कार दिले हे भाग्य लागते बरं का. संतती सुद्धा चांगली मिळाली पाहिजे. कौतुक करण्यासारखं आहे. आणि एवढ्या गोड आवाजातला हनुमान चालीसा ऐकल्यानंतर मारुतीरायाला कडे राहून असेल का तिथं? ते आले असतील इथं नक्कीच ऐकायला. चालू केलं त्यावेळेला खारीने सुद्धा आपला वाटा उचलला. आपण खारीपेक्षा तर नक्कीच मोठे आहोत, म्हणून खारीने एक खडा घातला. आपण एक माणूस सोबत आज आपणा सर्वांच्या विनंतीला मान देऊन आकारी साखर शुगर फॅक्टरीचे डायरेक्टर आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. जाधव साहेब. रामकृष्ण हरी. सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार प्रवीण शास्त्रीजी आणि उपस्थित गुरुजन वर्ग, आजोबाकर महाराज, निचंकर गुरुजी. खरं म्हणजे मी कार्यकर्ता आहे आणि पहिल्यांदा तरी मला वाटतं परभणी शहरामध्ये माझ्या हातात माहीत घेतला असेल. कारण कार्यकर्ता येण मांडवला गावी हा अत्यंत स्तुती उपक्रम आहे. ही जी लहान मुलं आज आहेत ही 5च मुलं होती किंवा 6 मुलं असतील आणि त्या मुलीने जे आज केला, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हनुमान चालीसा म्हणता येत नाही. त्यांनी मला आग्रह केला मला म्हणून मला सुरुवातही म्हणता येत नाही, काही की नाही, म्हणूनच नाही तो वागतो. तर ते मी तुम्हाला मी साथ देतो म्हणून नाही. साथ हा संकल्प फार छान आहे. चिन्मय, तुमच्या या कार्याला आपला 100% पाठिंबा आहे. याला ह्या कार्याकरता जर आपण आणखी काही मदत करू लागत आहे, राजकीय दृष्ट्या बोलत नाही, हे सामाजिक काम आहे, धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये जर काम करणारी मंडळी जर या ठिकाणी येत असेल तर किती आनंदाची गोष्ट आहे. अहो आज वेळ काढून लोक आपला समजा कोणाला टीव्ही बघायची, कोणाला काय बघायची. आपण परवा मला सांगितलं दर महिन्याची समजा उद्या एकादशी असते आणि तिला वाराचं बंधन नाही, काही सायंकाळी असते. तर ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये आपण हा जो उपक्रम करत आहात आज काळाची गरज आहे. मला या ठिकाणी भाषण केलं त्याच्याबद्दल मी त्याला त्यांचं संस्कार दिली आहे आणि या कार्यक्रमाला माझे पूर्ण सहकार्य आहे. धन्यवाद. धन्यवाद काका. आता शास्त्री गोडचकर गुरुजी यांच्याकडे दुर्गा पाठशाळा नांदेड येथे झालेला आहे. योगी अग्नी, संस्कृत साहित्य, भागवत, रामायण हे त्यांच्या अध्ययनाचे विषय आहेत. यांचे लौकिक शिक्षण MA संस्कृत झालेले असून ते एक उत्तम भागवत कथाकार, प्रवचनकार म्हणून लौकिक प्राप्त आहेत. आजपर्यंत त्यांच्या परभणी, संभाजीनगर, नांदेड, लातूर, उदगीर या ठिकाणी भागवत कथा संपन्न झालेल्या आहेत. आणि एक अजून सांगायचं आहे, त्यांनी त्यांच्या परिचयात दिलेलं नाही. उत्तर काशीला परम आदरणीय वसुताईंच्या सानिध्यात गोडचकर शास्त्रींनी ज्या वेळेला भागवत कथा केली त्यावेळेस संहिता वाचण्याचं काम स्वतः शास्त्रीजींनी केलेलं आहे. तसंच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांची प्रवचने, कीर्तने, व्याख्याने संपन्न होत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांच्या कथा प्रवचनांना येणाऱ्या श्रोत्यांची संख्या वाढती आहे. आणि मी प्रवीण शास्त्रींना आपल्या दोघांच्या मध्ये जास्त वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमाम्यहम्. मोहिनीं मोहिनीराजं भक्तानाम् अभयङ्करं मुक्तिमुक्तिप्रदातारं वन्दे स्वकुलदैवतं. श्री हनुमते नमः. एकैकस्योपकारार्थं प्राणान् दास्यामि ते कपे अन्येषाम् उपकारार्थं भवामि ऋणिनो वयम्. अत्यंत प्रसन्न आनंदमय अशा वातावरणात सर्व परभणीकर अत्यंत चांगली मेजवानी, त्या मेजवानीचा लाभ गत वर्षभरापासून घेत आहात. आज वर्षपूर्तीच्या निमित्तानं
श्री हनुमंतरायाच्या संबंधात काही बोलावं या निमित्तानं आमचे श्री चिन्मयजी चौधरी यांनी मला बोलवलं. उपस्थित या ठिकाणचे वयानं, अधिकारानं, ज्ञानानं संपूर्ण म्हणजे अजयगावकर गुरु महाराज असतील, मित्रोडकर गुरुजी असतील, म्हणजे कोंढेकर असतील, आतापर्यंत मी प्रत्येकाच्या मुखातून चिन्मयाच्या बद्दल कौतुकाचं बोललेलं ऐकलं. पण याच्या पुढचे एक वाक्य बोलतो, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती. हे खरं जे आहे हे त्यांच्या वडिलांचं श्रेय. कारण अशा पद्धतीच्या संततीला जन्म घालणं तयाचा हरिक वाटे देवा. कारण हे कार्य आणि माणसांना जमवणं तितकं सोपं नाही. आज माणूस गमतीनं म्हणतो, आपण म्हणलं थोडा वेळ काढावा, माणूस गमतीनं म्हणतो कशाचा वेळ, मरायला वेळ नाही. काय गमत आहे, माणसाला मरायला सुद्धा वेळ नाहीये. म्हणजे तुम्हाला वेळ देतायत लोक, का देतात? माणसाला आपलं करण्याकरता 3 गोष्टी जपल्या पाहिजेत: वाणी, वागणूक आणि विचार. ज्यांनी आपली वाणी जपली, ज्यांनी आपले विचार जपले आणि ज्यांनी आपली वागणूक जपली, मला वाटतं त्या माणसाला सगळेजण आवडू लागतात. समर्थ म्हणले राखावी बहुतांची अंतर. आणि ज्या वेळेला तुम्ही बहुतांचं अंतर राखाल मग भाग्याचा प्रवास सुरू होतो तुमचा. मग हे वर्षभर चाललं, हनुमंतरायाची उपासना घडली, लोक श्रद्धेने येतात. वयोवृद्ध अवस्थेला असून सुद्धा तितका काळ बसणं सोपं नाहीये बरं. बसता काय लागतं याच्याकरता? मी नेहमी सांगत असतो 3 गोष्टीशिवाय अशा पद्धतीचं कर्म घडत नाही. चिन्ह कुठलीही कर्म 3 गोष्टी लागतात: इच्छा असावी, प्रयत्न असावे आणि तिसरी कृपा व्हावी. काय काय असावं लागतं? इच्छा. बऱ्याच लोकांना आता गुरुजींना माहिती आहे 32 वर्षापासून इच्छा आहे श्रावणात सत्याआंबा करायची. 32 वर्षापासून काय करायचं आहे? सत्यनारायण. बरेच लोक 10-10 वर्षापासून गुरुजी भेटले की तुमचं भागवत लावायचं बरं, गुरुजी तुम्ही तुमचं हे करायचं, विष्णू नाम ऐकायचं बरं, गुरुजी तुमचं गुरुचरित्र ऐकायचं बरं. इच्छाच. आणि त्या इच्छेमध्ये सुद्धा परीक्षा एक प्रकारे, ती म्हणली म्हणून सत्यनारायण करायचं आहे. ती म्हणजे कंसात पहिल्यांदा इच्छा लागते सत्कर्माला. इच्छा असावी. मग सुप्त इच्छा, मनात इच्छा कामाची नाही. शास्त्र सांगतं त्याला प्रयत्न असावे. त्या इच्छेला काय द्यावा? आम्हाला हनुमान चालीसा जर करायची तर त्याकरता प्रयत्न काय करावे लागतील? चांगले लोक बोलवावे लागतील, त्यांना भेटावं लागेल, त्याच्यापर्यंत पत्रक पाठवावे लागतील. कुठल्याही कार्याच्या परिपूर्ततेकरता प्रयत्नाशिवाय कार्य अंततो गत्वा सिद्धीला जात नाही. मी जास्त वयाला मोठा नाही, अनुभवाला नाही, अभ्यासालाही नाही, पण मी जितक्या काही कथा प्रवचन कीर्तन केले माझ्या आयुष्यातला पहिला असा अनुभव आहे. शक्यतो लोक आमची तारीख फोनवर घेतात आणि ते सुद्धा घेताना भाषा अशी असते, महाराज तुमची सुपारी घ्यायची, तुम्हाला सुपारी द्यायची आहे कधीच. पण आमचा चिन्मय जो आहे त्याला म्हटलं की तू काही भेटायला यायची गरज नाही, मला निमंत्रण मिळालं. त्याला मनात भीती होती, येतात की नाही, येतात की नाही, येतात की नाही. तितक्या लांब भेटण्याकरता आला, परत नांदेडला. आज 4-5 फोन, मागे तो कालपासून फोन. ही तळमळ आहे, हा प्रयत्न आहे. मला काय सांगायचंय की इच्छेला प्रयत्नाची जोड असावी. आणि असंही होतं बऱ्याच वेळेला, इच्छा असते, प्रयत्न जोडतात, पण सद्गुरूची, इष्टदेवतेची, कुलदेवतेची जर कृपा घडली नाही तर तुमच्या इच्छेला, तुमच्या प्रयत्नाला काहीही किंमत नाही. म्हणून मला असं वाटतं
की आपण 12 या संख्येला तो सकल विद्यांची सृष्टी धात्रा होय. सद्गुरूनं, देवानं, ईश्वरानं, संतानं, साधू महात्म्यांनी जर कृपा केली तो सकल विद्यांची सृष्टी तो ब्रह्मदेव होतो, कृपेवर अवलंबून. म्हणून चिन्मयच्या बाबतीमध्ये हा कौतुक सोहळा आहे. आजचा 12वा दिवस म्हणजे प्रवचन नाही, तर विचार, वागणूक आणि वाणी चांगली ठेवली, इच्छा, प्रयत्न आणि कृपा झाली, त्यामुळं हे लावलेलं रोग आज वरती आपल्याला पाहायला मिळतो. मग ही उपासना जी करायची, समर्थ म्हणले उपासनेला दृढ चालवावे 8:30 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत, मांडती घेऊन येईपर्यंत नाही नाही, दृढ चाल. दृढता हा परमार्थाचा पाय. काय दृढता काय हा परमार्थाचा पाय. आणि दृढता नसल्या कारणानं जास्त महाराज जन्माला आले आणि दृढता नसल्यामुळे कारणानं सगळे प्रकरण वाढले. स्थिरता नाही एका ठिकाणी स्थिरता. सध्या तर आता ते याचं फार निघाले, एक जला काय एक लोटा. आमचे छोटे गुरुजी तर मला काल म्हणते महाराज म्हणजे आमच्या नांदेडचं त्यांच्या गल्लीचा म्हणे महादेव त्या बाईच्या हातात तर तांब्या पाहायला की थरथर कापायला, बेलाचं झाड आणि तांब्यातलं पाणी. महादेव मला थंडी वाजायली आता का दृढता नाही. मला आठवतं की मनोहरराव जोशी मुख्यमंत्री असताना गणपती दूध पिला होता, पितळेचे गणपती, तुम्हाला माहित असतं. हा, तर लोकांनी ते गणपती आणले पितळेचे. बरोबर 20-25 वर्षाने त्यांचे वडील आले जातात महादेव जागोजागीचा. उपासनेला दृढ चालत आलं. मग त्या उपासनेमध्ये आमच्या चिन्मयींनी कोणती उपासना स्वीकारावी, तर हनुमंतरायाच्या उपासनेचा विचार केला. काय या हनुमंतरायाच्या उपासनेत का आपल्याकडे लघुरुद्र केला की 11 आवर्तन टाकू. 11 आवर्तनाची संकल्पना फार सुंदर आहे. हा एक प्रकारचा मारुती वेळेला अभिषेक आहे लघुरुद्राचा. काय या उपासने, तर तुलसीदास म्हणतात राम रसायन तुम्हारे पास. हनुमंतरायाकडे रसायन आहे. कोणतं रसायन आहे, कोणतं रसायन आहे हनुमंतरायाकडे? हे आयुर्वेदा पोट चांगलं जर नसेल माणसाचं पंचसकार चूर्ण देतात, तसं हनुमंतरायाकडे सुद्धा काही पंचसकार आहेत बरं, रसायन आहे बरं. पहिलं रसायन, आता हे रसायन सांगण्याकरता 1-1.5 तास, पण मी 5 मिनिटात आटपतो. हा चालेल ना, कारण मी घड्याळीला जास्त घाबरतो. पहिलं रसायन कोणतं आहे? सेवा. हनुमंतरायाकडे काय आहे? सेवा. दुसरं सरलता आहे. तिसरं स्वामी भक्ती. चौथं सहिष्णुता आहे. आणि 5वं स्वार्थ त्याग. कोणामध्ये? हनुमंतराय. आणि ह्याचे 5 रसायन त्यांच्याकडे, म्हणून राम रसायन तुम्हारे पास. पंचरसायन, पंचसकार, हे सकार सांगितले तुम्हाला मी. पहिला सकार आणि शेवटचा सकार. पहिला सेवा आहे, मध्ये सोडून द्या सगळे आता. आणि शेवटचा स्वार्थ त्याग. ज्याला भगवंताची सेवा करायची आहे त्याला काय टाकावं लागतं? त्याला स्वार्थ टाकावा लागतो. जो म्हणे मी काही, तो काहीची आणि तोच माणूस यशस्वी परमात्मामध्ये या परमार्थामध्ये होतो ज्यानं स्वार्थ टाकला. मग अशा हनुमंतरायांनी इतकी सेवा केली आणि मग ते सगळं राम रावण युद्ध झालं. मी जो श्लोक निवडला तिकडे बोलतोय बरं. आता युद्ध झालं, संपलं सगळं. हनुमंतराय सगळेजण रामराय अयोध्येत आले, अभिषेक वगैरे संपन्न झाला. रामरायांनी प्रत्येकाला आता केलेल्या कामगिरीबद्दल काही दिलं. सगळ्यांना सगळं देऊन झाल्यानंतर
सीता माता म्हणल्या ज्यांना नांदेडून बोलवले त्यांना तरी दूध द्या किंवा कमीत कमी त्यांना म्हणजे त्या ज्या हनुमंतरायाने माझा शोध लावला, मला बोलवलं, मला तुम्हाला भेट करून दिली, त्यांना काय देता? लक्षात घ्या, त्या सेवेबद्दल साक्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्राच्या मुखातला हा हृदयावर कोरण्यासारखा श्लोक आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र सीतेला सांगतात, सीते काय सांगू तुला, एकैकस्योपकारार्थम प्राणान दास्यामिते कपे अन्येषाम उपकाराणाम भवामी ऋणिनो वयम. सीते, या हनुमंतरायाचे माझ्यावर इतके उपकार आहेत की याच्या एका उपकाराकरता मी माझा प्राण जरी द्यायचा ठरवला तरी उरलेल्या उपकारात मी त्याचा ऋणी राहील, मला जन्म घ्यावे लागतील. ते कोण म्हणतायत? 2 मिनिटाची कथा सांगतो तुम्हाला, 2च मिनिटं. श्री रामचंद्राची अंगठी हातामध्ये होती. असे ती या हातातून त्या हातात घेता घेता जमिनीवर पडली. ती पडली तर तिथे एक थोडस छिद्र पडलं होतं, ते छिद्रात घेतली. अरे म्हणले माझी अंगठी काढा, माझी अंगठी पडली. हनुमंतरायाला बोलवलं. मग ते काही साधन घेतलं, ती फरशी बाजूला काढायची. काढायला गेले फरशी तर अंगठी अजून खाली गेली. इतकी खाली गेली की मग हनुमंतराय तुम्ही एक काम करा, सूक्ष्म रूप धरा. हनुमंतरायाने सूक्ष्म रूप धारण केलं, अंगठी शोधायला गेली. इतकी खाली कुठपर्यंत? पाताळ. कुठे गेली अंगठी? पाताळ. आणि पाताळात ती अंगठी गेल्यानंतर पाहता तर काय 5 अंगठ्या तिथं, त्याच नाव. इकडं तिकडे शोध, एका खोलीत गेले, खोलीभर अंगठ्या त्याच नावाच्या. प्रभूंनी सांगितले माझी अंगठी आण. यातली अंगठी कोणती आता? बुद्धिमत्तांवरिष्ठम सुद्धा गडबडून गेले, यातली कोणती नेमकी? मग तिथं एक सिंहासनावर वासुकी बसलेला होता. यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि विचारलं वासुकीला, म्हणले काय प्रकार आहे हा? मी अंगठी शोधण्याकरता रामाने मला इथं पाठवलंय, नेमकं काय? म्हणले रामाने तुला पाठवलं नाही, रामाने तुला मला एक निरोप द्यायला पाठवलंय इथं. म्हणजे कोणता? काही नाही म्हणले, रामाने तुला अंगठी पाठवायला इथं पाठवलं माझ्याकडं, आणि राम तिकडं साकेत धामाला निघून गेले. कुठे गेले राम? सांगते मला. मग मला अंगठी घेऊन काय कार्य करायचंय? काहीच नाही. त्या अंगठीवर राम लिहिलंय, त्या राम नामाचा प्रचार तुला करायचा. कोणाला करायचा? तुला. मग मला असं वाटतं की ती हनुमंतरायाने तीच अंगठी पुढे आमच्या चिन्मयला दिली आणि चिन्मयला सांगितलं की बाबा तू येणं केलं प्रकारानं हा प्रचार प्रसार कर. अतिशय स्तुत्य हिंदू धर्माला पुढे नेणारा, मन भरून टाकणारा. मी म्हणलं ना, या मुलीनं आता हनुमान चालीसा म्हणली, खरोखर तपाची परपूर्तता आज झाली तुमच्या. या वयामध्ये आम्हाला हनुमान चालीसा होती का हे सुद्धा माहित नव्हतं. आज्ञान सांगावं माणसानं प्रवचनात तरी. तर चिन्मयला वेद पुरुषाच्या कडून अनेक शुभेच्छा. आणि हे कार्य तुमचं, जसं यांनी सिंहाचा वाटा स्वीकारलाय त्यांच्या क्षेत्रातला, तसं मी सुद्धा तुम्हाला जेव्हा जेव्हा ज्या ज्या वेळेला जी मदत लागल त्यावेळेला तुम्ही निसंकोचपणे, माझा नंबर आहे, सध्या व्हॉट्सअपचा जमानाही आहे, त्यामुळे काही लागलं कधी अर्ध्या रात्री फोन करा, कुठल्याही पद्धतीने मदत करायला आपण तयार आहोत. कुंडली कवळदे हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. सुंदर सोप्या शब्दामध्ये आणि मोलाचं मार्गदर्शन आपण केलं शास्त्रीजी. मुळात सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि भगवंताचं अधिष्ठान आहे, तो चळवळ करायलाही तयार आहे आणि आपल्यासारख्यांचे सर्वांचे त्याच्या पाठीशी शुभाशीर्वादही आहेत. त्यामुळे हे कार्य असंच चालू राहील. मी आदरणीय हरिभक्तपरायण माधवराव काका अजयगावकर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. आज एकादशी असल्यामुळे जास्त खाऊ नये म्हणून अल्पाहार असावा. आणि हे जे काही प्रबोधन आता झालेलं आहे तेवढाच जरी विचार केला तर ते आयुष्यभर पुरणार आहे. नामसंकीर्तन साधनातील सोपे
जळतील पापे जन्मांतरी नलगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण न बोलावता येतो. आपण तेच करतो ना. काय आहे नामस्मरणामध्ये शक्ती आहे. रामरायाचं नाव हनुमंतानी घेतलं, तुकाराम महाराजांनी घेतलं, रामदास स्वामींनी घेतलं, ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलं, आम्ही घेतलं. फरक काय आहे त्याच्यात? फरक आहे ना. हनुमंताचा प्रत्येक श्वास हा राम होता. आता आम्ही प्रवचनात सांगतो सोहम 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 म्हणजे तो मी आहे, तो मी आहे, त्याची परब्रह्म आहे, तो मीच आहे, सोहम हंसा. पण आम्ही हा विचार फक्त प्रवचनात सोडून देतो, घरी येत नाही. घरी म्हणजे तुम्ही कोण आहे? तुम्ही नवरा आहे, तुला माहिती आहे का? घरी आमची भूमिका वेगळी आहे, प्रवचनात वेगळी आहे. आम्ही या मार्गाला लागलो हेच मोठं भाग्य आहे. तर म्हणजे आम्ही कचऱ्याकडे तिथं होतो. प्रत्येक जीव हा जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो परब्रह्माचा अंश असला तरी काहीतरी दोषामुळे जन्माला येतो. भोग भोगण्यासाठी जन्माला येतो जीव. पण त्या जीवाला ही जाणीव असावी लागते की मी त्या परब्रह्माचा अंश आहे. भगवंताने प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्याला पुष्कळ तुकाराम महाराजांनी अनुवाद केलाय, सगळ्या संतांनी सांगितलंय ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातना. किडा मुंगी पासून अमिबापासून हत्तीपर्यंत आणि डायनोसॉर पर्यंत सगळे जीव हे भगवंताच्या मला सांगा त्याच्यातलं जर जीवतत्व काढून घेतलं तर पंचमहाभूताचाच अंश राहतो. पंचमहाभूताचा जर हा संघात आहे तर मुंगीमध्ये आपल्यामध्ये, हत्तीमध्ये आपल्यामध्ये, सिंहामध्ये, कुत्र्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य परमेश्वराच्या कृपेने जागृत चैतन्य आहे. इतर जीवांच्या प्रेरणाला जे आहे ना ती फार साधी प्रेरणा आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मिळतात पशुवीर नराणा. पशु आणि माणूस त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी कॉमन आहेत. आहार म्हणजे खावं लागतं. जन्म झाल्या गाईच्या वासराला गाईचं सड कुठं आहे ते दाखवावं लागत नाही. ते बरोबर गाईच्या दोन पायाच्या मध्ये, मागच्या पायाच्या मध्ये जाऊन आपलं अन्न हुडक. प्रत्येक जीवाला अन्न कुठे आहे ते माहिती. आहार घेतला की ते पचवण्यासाठी निद्रा लागते, विश्रांती लागते. प्रत्येक जीवाला कोणाचं तर कोणातरी भय असतं. आम्ही वनाचा राजा म्हणून सिंहाची तारीफ करतो, पण सिंह एकटा हत्ती समोर झुंडीने आला आणि हत्ती जर एकटा असला दुर्दैवाने तर त्याला ही शिकार साधता येते. अन्यथा 2-4 हत्ती असले आणि 50-50 सिंह असले एक सिंह पळून जाते. भय प्रत्येकाला आहे, प्रत्येक जीवाला भय आहे आणि ते दुसऱ्यापासून आहे. हे द्वैत जे आहे ना, आता मी वेदांतात जात नाही फार, द्वैताने भीती निर्माण हे माझं स्वरूप आहे असं जर म्हणलं तर वाघ सुद्धा संताला काही करत नाही. तुकाराम महाराजांच्या भजनात भंडारा डोंगरावरती वाघ येऊन बसत असतं. गाई व्याघ्र वगैरे नाथाच्या गवळीने तो वर्णन आहे दुसरा, त्याच्यावर आपल्याला काही प्रवचन करायचं नाही. पण जीवाला भीती वाटू लागली म्हणून जीवाचं जीवत्व राहिलं, शिवत्व गेलं. शिवत्व येण्यासाठी जीवाला जीवाची भीती नष्ट झाली पाहिजे. त्याच्यासाठी तर हा सगळा उपक्रम आहे. आणि माझ्यासारखी मला प्रजा निर्माण करायची आहे ही एक सुप्त इच्छा प्रत्येक जीवाच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे भोग आहे. ही भोगेच्छा आहे ती तुम्हाला याच्यात गुंतवून ठेवणार. अन्यथा तुमच्यामध्ये शिवापासून वेगळं काहीही गुण नाही. हे जे आवरण आहे मल विक्षेप आवरण वगैरे वेदांताची परिभाषा आहे. त्याच्यावर खूप आपण परवडीकडे भाग्यवान आहोत. रघुनाथ महाराजांनी हे आपल्याला शेकडो वेळा सांगितलेलं आहे. आजही काही महात्म्य आहेत ते सगळं हे वर्णन करून सांगतात. पण ते सांगणं शब्दामध्ये वेगळं आणि ते जाणवणं वेगळं. हे जाणवायसाठी
नामस्मरणाचं बळ पाहिजे आणि ते कायम आपल्या लक्षात पाहिजे. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रासी पिळता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी. आता याच्यापेक्षा सवड काय पाहिजे? समस्तांची लज्जा, फक्त कंडिशन एक आहे, समस्तांची लज्जा त्याजून आम्ही कीर्तनात बसलो टाळावर होत नाही, हाताला खरं धरल्यासारखं तिथल्या तिथं करतो. मोकळेपणे गाणं गणेश उत्सवामध्ये किंवा लग्नाच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही जसं सगळे अवयव हलवून नाचता तसं भगवंताच्या भजनात नाचायला नाचलं. फक्त कंडिशन एक, समस्तांची लज्जा त्याजूनी भगवत चिंतन करी. ते आज आपण करतो आहोत, याच्यातून आपली प्रगती व्हावी अशी आपली सगळ्यांची शुभेच्छा व्यक्त करून चिन्मयला आशीर्वाद देऊन आणि तुम्ही आज्ञा केली म्हणून हे दोन म्हणजे मला बोलायची इच्छा नाही. मी आता खूप बोलून झालं, आता 54 वर्ष झाली तेच करायला. 4-5 हजार कार्यक्रम झाले, आता तोंड बंद व्हायची वेळ आहे. तुमची कृपा आहे आणि श्रोत्याची कृपा असल्यावर भक्ताचं काही पण नसतं. तेव्हा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, बजरंग बली की जय. नाम संकीर्तन कलव परम उपाय. नाम संकीर्तन हेच कलियुगामधला परम उपाय आहे. मी यानंतर ॲडव्होकेट श्री नरहरराव जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हनुमंतरायाची आरती करावी आणि नेत्रोडकर गुरुजींना विनंती करतो की गणपतीची आणि सत्राणे उड्डाणे मारुतीरायाच्या 2 आरत्या होतील. रात्री चंद्रदेव आहे, दिवसा सूर्यदेव आहे. घरात असा धर्म व्हायला की प्रकाश पडतो. चला त्या चौधरीच्या तिथे हनुमान चालीसा आहे, चला 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 कीर्ती पसरते दिवा. आणि मुलगा सुंदर निघाला की सुपुत्र कुलदीपक आहे, असं हे जीवन आहे. म्हणून हा चिन्मयचा उत्कर्ष छान व्हावा याच करता अनेक संतांना दर महिन्याच्या वेळेला चिन्मय हा उपक्रम करतो. सगळ्यांना ज्ञान देण्याचं कार्य होते. नाम सगळ्याच्या मुखामधून होत आहे. आता प्रभूची आरती आपण करूया. नामासारखं श्रेष्ठ काही नाही. मंगलायतनो हरिः सुखभरता विघहरता वर्ता विनाशे मरी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर देवाची कंठी घंटे माळ गळा शोभे माळ मुक्ता पोळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शनात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव नंबूद्र पीताम्र फंगर वंदना सरळ सुंदर प्रफुल्ल त्रयवेणा दास रामाचा भक्ताय सुना संकवारी निर्वाणी रक्षाय सेवकवंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव सत्राने उड्डाण अहंकार वदनी कल्याणमा भूमंड सिंधू वदनी करारी ब्रह्मांड धाती त्रिभुवनी सुवर्णी शाचर झाला त्या बळी. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता. तुमचे प्रतापे झाले कृतांता. जय देव तुमले पाताळ उठला प्रशब्द थरथरला धर्मीग्र मानेला खेळू कडांडे पर्वत उर्गणोच्छेद रामे रामदासा शक्तीचा शोरू. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता. तुमचे प्रतापे झाले कृतांता. जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम गिरिन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी चैतन्य नामी घलिल्लुटंगन मंदिर चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भाई वायन वरेरणा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यात् गुरुर्देव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्र देव बुद्धात्मनामा प्रकटे स्वभावा करोमि यज्ञ सकलं परस्मै. नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायण कृष्ण दामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं राम कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 ओम एकदंताय नमः वक्रतुंडाय धीमहि तन्नो नंदी प्रचोदयात् कात्यायनाय विद्महे कन्याकुमारिका च धीमहि तन्नो दुर्गं प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रं प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् अंजनी सूताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात् इंद्रपुष्पांजलि महारुद्र भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय अशा प्रकारे दरवेळेला उपस्थिती ठेवा आरतीनंतर प्रसादाचं वाटप होणार आहे सर्वांनी मंचाजवळ येऊन शास्त्रीजींचं दर्शन आणि प्रसाद घ्यावं ही विनंती